हाय फ्रेंड्स, मी वैशाली. तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर कसे आहेत सगळे? मजेत ना? तर आमची सुट्टी संपली. आता आम्ही गावावरून आलेलो आहोत आमच्या घरी. तर आम्हाला अजिबात करमत नाही आहे मित्रांनो, कारण माहेरी मी 15 दिवस होते. म्हणजे खूपच सगळं व्यवस्थित होतं. माहेरी गेल्यानंतर प्रत्येक मुलगी ही खुशच असते. खूप आनंदात होतो आम्ही. मुलाला सुट्ट्या होत्या, मुलांनी पण भरपूर एन्जॉय केला. आता आम्हाला घरी आलो तर आमच्या थोडंसुद्धा करमत नाही आहे. आता घरातली पूर्ण साफसफाई पण झालेली आहे. पूर्ण दिवस हा साफसफाईमध्येच गेले होता, कारण 15 दिवस आम्ही तिथे होतो, घर बंद होतं. त्याच्यामुळे पूर्ण दिवस हा आमचा साफसफाईमध्येच गेलेला आहे. पण मित्रांनो, माहेर पण टेन्शन नव्हतं. रोज भाजी काय बनवायची मेन प्रश्न. आणि सगळं कसं आयतं मला भेटत होतं. थोडंफार काम करायचे मी, थोडंफार नाही. आपल्या घरी असलं कसं असतं की सगळं काम हे आपल्यालाच करावं लागतं. आणि प्रत्येकाला आई विचारायची काय बनवू, काय खाती. भरपूर करंजा, लाडू हे असं सगळं खाऊन झालेलं आहे. भरपूर येताना पण आईने भरपूर असं दिलेलं आहे. सगळं पिठा सकट मला दिलेलं आहे, की कारण की 15 दिवस माझं घर बंद होतं. तर आईने मला सगळं मित्रांनो दिलं, की गेल्यानंतर लगेच कसं जाशील, काय आणशील. आईला म्हणजे किती काळजी असते आपल्या. खूपच सगळं दिलेलं आहे मला. एक पूर्ण दिवसाचं जेवण सुद्धा आईने बनवून दिलं होतं मला. म्हणजे कसं साफसफाईमध्ये पूर्ण दिवस जाईल, तर कधी जाशील, कधी साफसफाई करशील, कधी काय बनवशील त्याच्यामध्ये. तर माहेर पण खूपच सुख असतं. सगळेजण मला बोलायचे की मैत्रिणीने फोन केला, आजूबाजूच्या भाऊजाई नाही तोपर्यंत घे एन्जॉय करून, नाही का. तर असं काही नाही आहे. पण माहेरी मला वडील नाही आहेत, पण आई आहे, भाऊ आहे, बहीण आहे. भावाने पण आमच्या भरपूर आम्हाला जीव लावतो. माझ्यापेक्षा माझा भाऊ लहान आहे, सगळ्यात मोठी मीच आहे, 2 नंबरची बहीण आहे. आणि भरपूर भाऊ त्याचे कर्तव्य निभावत असतो. असं नाही आहे की तो लहान आहे म्हणून, असं काही नाही. भरपूर म्हणजे माहेरी एक वेगळाच आनंद असतो ना. सकाळी उठायचं टेन्शन ना, कशाचंच टेन्शन नसतं. माहेर कसं असतं, मुलीसाठी गरीब असो किंवा श्रीमंत, माहेरचं सुख हे कितीही सांगू शकत नाही शब्दामध्ये. खूपच असतं मित्रांनो. मी माहेरी होते ना, तर मला सगळ्यात जास्त कंटाळा यायचा तो म्हणजे फक्त आंघोळीचा. तुम्हाला पण यायचा का माहेरी गेलं आंघोळीचा कंटाळा? खूप सकाळी लवकर उठायचा, पण आई करायची उठ. तर उठायचं, मस्त निवांत बसायचं. आपल्या इथं असलं कशी माणूस घाई करतं, तशी अजिबात घाई वगैरे काय नाही. आजूबाजूला मैत्रिणी वगैरे, वहिनी वगैरे होत्या, त्यांच्याकडे जाऊन बसणं वगैरे. कोणी या चहाला या, जेवायला या. आपण खूप दिवसातनं गेल्यावर आजूबाजूचे बोलते, तो एक आनंद वेगळाच असतो. खूपच हे असतं. मी उन्हाळ्यात गेले होते सुट्टीला, त्याच्यानंतर आता दिवाळीत गेले. आता परत उन्हाळ्यात जाईन. आहे आईचा जीवात जीव, तोपर्यंत आई म्हणत असते येत जा, जात जा, असं काही नाही. तर सुट्टीमध्ये भावानी माझ्या मुलाचा बड्डे आलेला, तर मला यायचं होतं, पण त्याने काही येऊन नाही दिलं. बोलला दरवेळेस त्याचा बड्डे तिकडे असतो, त्यावेळेस सेलिब्रेशन करूया. तर खूप असं सांगण्यासारखं आहे. माहेरी खूपच दिवस ते खूप छान होते. 15 दिवस इतके पटकन निघून गेले ना दिवस, की सांगू शकत नाही. खूपच. पण मित्रांनो, माहेरहून येताना खूपच वेगळं वाटतं. 15 दिवस कसे मजेत गेले ते कळले नाही ना. आता आम्हाला इथं आलो ना, तर अजूनही आम्हाला करमत नाही. क्षणाक्षणाला तिकडची आठवण येते. आई चहा करू का, हे करू का, ते करू का, हे खाती का, ते खाती का विचारते. भरपूर आई आपल्यासाठी करतच असते. माहेर पण हे खूपच हे असतं, सांगू शकत नाही. खूप छान दिवस गेले 15 दिवस आमचे. आणि एकच माझा मुलगा भाचा आहे, त्याचा खूपच लाड माहेरी झाला. असं झालं तर मामाच्या गावाला जायचा आनंद माझ्यापेक्षा त्याला जास्त होत असतो मामाच्या गावाला. अजून पण सुट्टी संपली तरी त्याला येण्याची काय हे नव्हतं, नाही यायचं, अजून राहायचं असंच चाललेलं होतं. तरी पण जबरदस्ती आता शाळा वगैरे उघडली तर त्याला घेऊन यावं लागलं. तर चला, अजून घरातले तसे सगळे कामं झालेले आहेत. थोडीफार साफसफाई बाकी आहे. भरपूर असे कपडे धुवायचे होते 15 दिवसाचे. श्लोकचे पप्पा होते इथे, पण माणसं घरात असल्यानंतर काय करतात काय नाही, सगळं बाहेरून जेवण वगैरे, अन्न वगैरे, तर काय घरातले कामं वगैरे काय नाही केलेले. सगळं आता साफसफाई झाली, थोडीफार बाकी आहे. तर आता संध्याकाळचं जेवण वगैरे बनवायचं आहे. आणि आम्हाला अजून खरंच अजूनही घरात करमत नाही आहे.
कळायच्यासारखं वाटतंय. मुलं कशी जिथं जातील तिथं विसरून जातात, पण आपल्याला नाही करमत. तर आता चला, त्याला आता नाश्ता वगैरे देते मुलाला आणि ट्युशनला सोडून येते. तर चला, माझा हा छोटासा ब्लॉग मी इथंच एंड करते. माझ्या म्हणजे माहेरच्या जे गोष्टी आहेत त्या मी तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत. तर चला, भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. टाटा, बाय बाय.